नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. नेस्ले कंपनीच्या मॅगी उत्पादनाची चाचणी पुण्यातील प्रयोगशाळेत करून अहवाल देणार अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली. मॅगीचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात कुठेही तयार होत नाही. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, कोलकाता, उत्तर प्रदेश या राज्यात उत्पादन होत असते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चौकशी कशी करणार असे मत गिरीश बापट यांनी व्यक्त केलं. हे उत्पादन बॅचनुसार तयार करण्यात येतं. जानेवारी ते फेब्रुवारी अशा प्रकारे हे उत्पन्न बाजारपेठेत आणलं जातं. केरळमध्ये या उत्पन्नाची तपासणी केल्यानंतर कोणताही दोष आढळला नाही असा शिक्कामोर्तब करण्यात येतो. दिल्लीमध्ये 15 पैकी 10 ठिकाणी दोष आढळला आहे. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, सांगली अशा इतर 20 ठिकाणाहून मॅगीचे नमुने मागवण्यात आले आहेत. त्याची तपासणी पुण्यातील प्रयोगशाळेत होणार असून त्याचा अहवाल सादर करण्यात येईल असेही यावेळी बापट म्हणाले. उत्पादनात दोष आढळला तर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचा आदेश देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येतील असेही बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तेव्हा महाराष्ट्रामध्ये मुंबईत 5-7 ठिकाणी आणि राज्यभरात 5-7 ठिकाणी, ते सांगली असेल, नाशिक असेल, ठाणे, मुंबई, नागपूर, पुणे, इथली मॅगीची सॅम्पल आम्ही गोळा केलेली आहेत. मॅगीचं कुठलंही उत्पादन महाराष्ट्रामध्ये होत नाही. ते हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, कलकत्ता अशा ठिकाणी होतं. आणि आपल्याला माहिती की कुठलेही उत्पादन करताना बॅच वाईज करतात. म्हणजे जानेवारीत काही बॅच काढली तर मग परत फेब्रुवारी मार्चमध्ये त्यांची निघते आणि माल खपल्यावर परत निघतो. असं जे प्रोडक्शनमधलं रेकॉर्ड असतं, म्हणजे त्यांचं रुटीन असतं, तर त्याप्रमाणे होतं. आता केरळमध्ये चेकिंग केलं, त्याच्यात काही फार आढळलं नाही. पण दिल्लीमध्ये, कारण हे वेगवेगळ्या ठिकाणी प्रोडक्शन असतं, दिल्लीमध्ये 15 पैकी 10 ठिकाणी दोष आढळलेला आहे आणि म्हणून दिल्ली सरकारने त्याच्यावर कारवाई केली. राज्यामध्ये मी देखील याचं सर्व चेकिंग सुरू केलेलं आहे आणि सर्व सॅम्पल्स पुण्यामध्ये एक अद्ययावत अशी मोठी लॅब आहे की ज्याचा रेफरन्स इतर प्रांतातले लोकही आपल्याकडे करतात आणि म्हणून उच्च दर्जाची लॅब असल्यामुळे त्याच्यात कुठेही काही कमतरता राहू नये आणि म्हणून हे सगळे रिपोर्ट इथे आलेले आहेत. शुक्रवार रात्री किंवा शनिवारपर्यंत त्याचे सगळे रिपोर्ट येतील. ते रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यात काही दोष असेल तर त्याच्या संदर्भातली उचित कारवाई या राज्यात राज्याचा मंत्री म्हणून करण्याचं मी ठरवलेलं आहे. सर, केरळ असेल किंवा दिल्ली, तो दिला म्हणजे हे तर केलं पाहिजे की तपासणीत काय आहे. आता मॅगीमध्ये काय की अनेक पदार्थ मिळून त्याच्यात हे तयार होतं. त्याच्यात चव जी आहे, टेस्ट ज्याला आपण म्हणतो, आणि फ्लेवर याच्या संदर्भातला महत्त्वाचा भाग असतो. आता ह्याच्यामध्ये टेक्निकली असं आहे की अजिनोमोटो म्हणून जो वापरतात तो आपल्याकडे मसाला जसा असतो, मीठ वगैरे असतं त्या पद्धतीचा असतो. आणि कायद्यामध्ये आता ह्याचं प्रमाण कसं किती असावं असं नाही, पण आमच्याकडे अन्न सुरक्षा कायदा 2011 मधल्या कलम 10तलं 331 असं जे कलम आहे त्याच्यामध्ये हे अजिनोमोटो वगैरे जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याच्यात लीडचं प्रमाण म्हणजे शिशाचं प्रमाण किती असावं, अजिनोमोटोचं प्रमाण किती असावं की जे वाढल्याने खाणाऱ्याला अपायकारक होईल, त्याच्या प्रकृतीला अपायकारक होईल, त्याचं आता सगळं संशोधन आणि रिपोर्ट हा लॅबमध्ये होईल. आणि राज्यात जरी असं लक्षात आलं की ते खाण्यायोग्य नाही आणि ज्याच्यातनं नागरिकांना किंवा लहान मुलांना वगैरे त्रास होणार आहे तर रिपोर्ट आल्यानंतर पुढील उचित कारवाई राज्यात देखील केली जाईल. राज्यात नेमकी कुठल्या राज्यातनं ती आली याची काही माहिती आमच्याकडे नसते, कारण विक्रेते त्यांचं मार्केटिंग करतात त्याप्रमाणे ती विकली जाते. आणि म्हणून पुण्यात सगळीकडची सॅम्पल्स, मुंबईत देखील मोठ्या शहरात नागपूर असेल, नाशिक असेल, ही गोळा केलेली आहेत आणि ती सॅम्पल्स आता लॅबमध्ये पाठवलेली आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल आम्हाला आल्यानंतर पुढील काय कारवाई करायची ही राज्यात आम्ही ठरवतो. 1 वर्ष मुदत संपून देखील BRT रस्त्यावरील बस धावली नाही. BRTला राजकीय वादातून दुर्लक्षित करू नये. पुणे शहरातील मेट्रोचा प्रश्न दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालला आहे. याच्यातीलच BRTचा प्रश्न देखील राजकारणामुळे मार्गी लागत नाही. नागरिकांच्या गैरसोयीचा विचार मनपा प्रशासन आणि ठेकेदार करत नाही असा आरोप सिद्धार्थ धेंडे यांनी केला. 3 वर्षापासून संगमवाडी ते खराडी रस्त्यावरील BRTचे काम पूर्ण झाले आहे. बस स्टॉप देखील सज्ज झाले आहेत,
परंतु राजकीय वादापोटी BRTला अजून सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. BRTला चालवण्यासाठी केंद्र सरकारने आणि PMRDने खूप मोठा निधी दिला आहे. त्याचा उपयोग अजून झालेला नाही. खरं तर 2014 ही अंतिम तारीख दिली होती. 1 वर्ष उलटून देखील BRTला सुरू झालेले नाही. मनपा प्रशासन आणि ठेकेदार यांच्या राजकीय वादामुळे या सुविधेपासून पुणेकर नागरिकांना वंचित राहावं लागतं आहे, असे यावेळी धांडे म्हणाले. या 3 वर्षापासून या ठिकाणी संगमवाडी ते आळंदी आणि संगमवाडी ते खराडी असे 2 रूट प्रस्तावित होते. रोड ताब्यात आले, BRTचा मार्ग ताब्यात आला. केंद्राने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध झाले. या ठिकाणी आपण पाहतो BRTचा रस्ता ताब्यात झाला, पूर्ण मार्ग तयार झाला. परंतु 40-40 लाखाचे बसस्टॉप करून देखील अनेक त्रुटी ह्याच्यामध्ये राहिल्या. बस आल्या, बसची खरेदी झाली, परंतु डिले ह्या करता राहिला. एक तर राजकीय वाद झाला की बस उजव्या बाजूने दरवाजा पाहिजे का डाव्या बाजूने दरवाजा पाहिजे, ह्याच्यावरती 6 महिने वाद होत गेला, त्यामध्ये डिले झाला. नंतर बस खरेदी झाली. बस खरेदी झाल्यानंतर या ठिकाणी ITMS यायला पाहिजे, कारण आपण पाहतो बसस्टॉप जर पाहिला तर ह्या बसस्टॉपमध्ये नागरिक ज्यावेळेस प्रवासी या ठिकाणी बसस्टॉपमध्ये येणार, त्याला येणारी बस कोणती, जाणारी बस कोणती, येणारी बस कुठल्या रूटवरची आहे, त्याची वेळापत्रक हे कुठेही दिसत नाही आहे. त्यामुळं ITMS असणं गरजेचं आहे असं DPRमध्ये नमूद केलं आहे. परंतु DPRमध्ये BRTच्या नमूद केलेलं असताना देखील केंद्राने ITMS करता पैसे दिलेले नाही. पैसे महानगरपालिकेनेच द्यावा असं त्याच्यामध्ये तरतूद असल्यामुळं तो वाद परत झाला. आणि त्याच्यानंतर मग महानगरपालिकेने गेल्या 3 महिन्यापूर्वी ITMSला परवानगी दिली. पैसे महानगरपालिकेच्या मुख्य सभेने मान्य करून घेतले आणि ते मान्य झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की ITMSचं देखील प्रायोगिक तत्वावरती चाचणी झालेली आहे. आज आपण दुरावस्था पाहतो की गेल्या वर्षभरापूर्वी मार्च 2014ची डेडलाईन होती, त्यावेळेसपासून BRT चालू होणं गरजेचं होतं, पण ती झाली नाही. वर्षभरामध्ये बसस्टॉप चोरीला गेले, अनेक साधनं ह्यातली चोरीला गेली आणि आता परत एकदा नव्याने दुरुस्ती करायची, परत एकदा नव्याने ट्रायल घ्यायचं आणि हे सगळं करायचं. गेल्या वर्षाची डेडलाईन जून 1 तारखेपर्यंत एक्सटेंड करून परत एकदा वेळोवेळी बैठका होऊन सुद्धा या ठिकाणी 1 जूनची डेडलाईन गेलेली आहे. अजूनही BRT झालेली नाही. सामान्य नागरिकांच्या गरजेचा विषय आहे, पुणेकर नागरिकांच्या गरजेचा विषय आहे. गोरगरिबांचा प्रवासाचा हा मुख्य साधन असलेलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे BRT ती चालू होणं याकरता रिपब्लिकन पक्षाने वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत. ते लवकरात लवकर चालू व्हावी ही भूमिका आहे. तसं पाहायला गेलं असं तुम्ही आता पाहू शकता BRTसाठी केलेला रोड आहे, परंतु ह्यातून प्रायव्हेट वाहनं जात आहेत. यामुळं काय होतं, अचानक येणाऱ्या छोट्या मोठ्या गाड्यांचे अपघात होत आहेत. महानगरपालिकेच्या वतीने एवढा पुणेकरांचा पैसा खर्च करून हा रोड केलेला आहे, एवढ्या सुविधा केलेल्या आहेत, परंतु फक्त नेत्यांच्या उद्घाटनामुळं, त्यांच्या तारखांमुळं किंवा महानगरपालिकेच्या भोंगळ्या कारभारामुळं आपण पाहू शकतो सगळ्या 2 व्हीलर बाईक याच्यातून जातात. यांची वाहनं जाण्यासाठी हा रोड बनवला आहे, एक सुविधा बनवण्यात आलेली आहे, परंतु असं काही केलं जात नाही. काय करा, मागणी काय? मागणी आहे की हा जर रोड तुम्ही BRTसाठी चालू केला, इथे एखादा पोलीस असेल तर लोकांना वाहतूक सुरळीत चालेल. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस इथून शाळेची मुलं जातात त्यावेळेस असं वातावरण असतं की गाडी चालवताना 1 मिनिटात अपघात घडेल का नाही अशी भीती वाटते. प्रत्येक वेळेस रस्त्याने चालत असताना आपण विचार करतो की हा वाहतुकीसाठी रोड केला आहे, BRT याच्यातून जाईल, पुणेकरांना लवकर कामावर पोचता येईल, परंतु महानगरपालिकेच्या वतीने असा कुठलाही पाऊल उचलला जात नाही की जे तुम्ही पाहू शकता की रोडनं चाललेला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
मान्सून लवकर दाखल होणार. 5 जूनला केरळ येथे पावसाचे आगमन होणार. कृषी व हवामान खात्याने दिली माहिती. यंदाच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली तरी जून अखेर 40 अंशावर तापमान गेल्याने नागरिकांना उष्णतेला सामोरे जावे लागले होते. यंदा मान्सून खूप चांगला असेल अशी माहिती कृषी आणि हवामान खात्याने व्यक्त केली. गेल्या 2-3 दिवसापासून लक्षद्वीप आणि मालदीव भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. नैऋत्य मोसमी वारे जोराने वाहू लागल्याने 5 जूनपर्यंत केरळमध्ये पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. कृषी खात्याच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की पाऊस जूनमध्ये दाखल होईल, मात्र जूनच्या शेवटच्या आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमी प्रमाणात असेल. त्यामुळे खरीप हंगामावरील शेतकऱ्यांनी 65 मिलीमीटरपर्यंत पाणी जात नाही तोवर पेरणी करू नये, असंही यावेळी सांगण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या मान्सून मॉडेलनुसार विदर्भामध्ये, पूर्व विदर्भात, अकोला जिल्ह्यामध्ये आणि त्या भागामध्ये बुलढाणा अकोला भागामध्ये सरासरीच्या 96% पाऊस तिथल्या सरासरी म्हणजे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पावसात खंड पडणं शक्य आहे. आणि ती बाब आपल्याला या मान्सून मॉडेलमध्ये मार्च, एप्रिल आणि मेचं वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि कमाल तापमान हे बरंच कमी नोंदलं गेलं असल्यामुळे त्याच्यावरून हा अंदाज मिळतो किंवा त्याच्यावरून हा अंदाज आपण गेली 2 वर्ष पाहतोय की अशा प्रकारे त्याच्यावरून अंदाज वर्तवता येतोय. गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये विशेषतः गेल्या 24 तासामध्ये असं दिसून आलेलं आहे की लक्षद्वीप आणि मालदीव भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेगही वाढतो आहे आणि जे वारे वायव्य दिशेकडनं येत होते त्याची दिशा आता हळूहळू बदलून ते पश्चिम आणि नैऋत्येकडनंही वारे वाहू लागलेले आहेत. तर हे एक चांगलं चिन्ह आहे आणि या सगळ्या कारणांमुळे 5 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा एक आत्ताचा अंदाज आहे. आणि असं 5 जूनला दाखल होण्यासाठी म्हणून जी काय परिस्थिती आहे ती आत्ता सध्या अनुकूल तयार होते. MIT शिक्षण संस्थेच्या वतीने फिल्म आणि टेलिव्हिजन अभ्यासक्रमाला सुरुवात. पुण्यातील नवीन कलाकारांना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पुण्यातील कलाकारांचे फार मोठे योगदान आहे. सुरुवातीच्या काळापासून पुण्याला चित्रपट निर्मितीची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज कपूर यांनी ज्या जागेवर चित्रपट निर्मितीसाठी योगदान दिलं तेथील वास्तव्य असलेल्या जागेवर MIT शिक्षण संस्थेच्या वतीने MIT स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन शाखेचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉक्टर जब्बार पटेल, प्राध्यापक राहुल कराड यावेळी उपस्थित होते. या अभ्यासक्रमात दिग्दर्शन, ध्वनिमुद्रण व संकलन या 3 वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असणार आहे. पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील नवीन पिढीला चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मिळेल आणि रोजगाराबरोबर कला संस्कृती जोपासली जाईल, असेही यावेळी कराड म्हणाले. मला अतिशय आनंद होतो की MIT स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आज आपण लॉन्च करण्याचा एक भाग इथे मनसुबा माझे मित्र विश्वनाथजी कराड आणि राहुल कराड यांनी आज इथे या ठिकाणी जाहीर केला आहे. MIT अतिशय नामवंत जागतिक स्तरावरची मोठी संस्था आहे की ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी फक्त यश प्राप्त केलं आहे आणि यात करत असताना फक्त श्रीमंत विद्यार्थी किंवा मध्यमवर्गीय विद्यार्थी यांच्या न करता अगदी गरिबातल्या तळागाळातल्या सुद्धा विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही संस्था पोचली. अनेक इंजिनियर्स आणि अनेक वेगळ्या पद्धतीचे मॅनेजमेंटचे विद्यार्थी सगळे जगभर पसरले. या सगळ्यामध्ये आज राजबाग जिथे राज कपूर हे आपल्या जवळजवळ 10 उत्तम सिनेमे राज कपूरनी केले, 125 एकर जागा जी त्यांचं राहतं घर आणि त्यांची समाधी, केवळ त्यांची समाधी नाही तर पृथ्वीराज कपूर, त्यांचे वडील, त्यांची आई यांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे MIT स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन हे सुरू होतं. हे बरोबर आहे की बाकी पण संस्था आहे, पण ही ब्रॉडकास्टिंग स्कूल नाही, हे फिल्म स्कूल आहे आणि अतिशय गंभीरपणे अकॅडमिक्स आणि अभ्यास करणं, सिनेमाचा पूर्णपणे सर्वांगपूर्ण अभ्यास करायचा. तो केवळ आत्ताचं प्रचलित तंत्र नाही तर पुढचं जे काही पुढचं ॲडव्हान्स ट्रेनिंग आहे ते डोक्यातून करायचं, अशी ही MITची कल्पना आहे. त्यासाठी ती जागा निवडली गेली. माझ्या मते राजबाग जिथे राज कपूर मेमोरियल आहे हे प्रत्येक सिनेमाच्या दृष्टीने पवित्र क्षेत्र आहे असं माझं मत आहे.
गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ पहिला प्रबोधन पुरस्कार कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांना प्रदान करण्यात आला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर देखील प्रबोधनाची चळवळ थांबणार नाही. जोपर्यंत समाज बदलणार नाही तोपर्यंत ही चळवळ चालूच राहील, असे मत कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केलं. गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ पहिला प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते मुक्ता मनोहर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भाई वैद्य, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, मिलिंद कसबे, डॉक्टर संजय ढोले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. बेभानपणे चांगली माणसं मारली जातात, घरे जाळली जातात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. किती हल्ले झाले तरी प्रबोधनाची ही चळवळ कधीच थांबणार नाही. उलट अधिक जोमाने आम्ही समाजाचे काम करू, असेही यावेळी मुक्ता मनोहर यांनी म्हटलं. मिळालेल्या पुरस्काराचा निधी मुक्ता मनोहर यांनी श्रमिक प्रतिष्ठानच्या शांता रानडे यांना सुपूर्द केला. आपल्या अनेकांना असं वाटतं की ते अजूनही आपल्या आजूबाजूला कुठेतरी फिरतायत, रोज नवे निर्धार जाहीर करतायत, रोज नव्या काहीतरी कल्पना मांडतायत आणि कार्यकर्त्याच्या उजव्या डाव्या खांद्यावर हात ठेवून अतिशय प्रेमाने ते म्हणतायत, हे बघ मी 80 वर्षाचा झालेलो आहे. किती वर्ष जगेल मला माहिती नाही, पण माझे जेवढे काही श्वास शिल्लक आहेत त्यातल्या प्रत्येक श्वासाचा वापर तुम्ही सगळे तरुण मंडळी करून घ्या. आणि आम्हाला असं वाटायचं की यांना थोडा आराम करू द्यावा. आम्हाला असं वाटायचं की या धकाधकीच्या जीवनातून त्यांना थोडंसं स्वास्थ्य लाभावं. डॉक्टर दाभोळकर यांची ज्या रीतीने पुण्यामध्ये भर दिवसा सकाळी हत्या झाली, भर दिवसा सकाळी कॉम्रेड गोविंदरांना अशा पद्धतीने गोळ्या, हे सगळं चुकीचं चाललेले. कोणी उठावं, कोणालाही गोळ्या माराव्यात. आपण का गोळी मारतोय याचा विचार करू नये, आपण कोणाला मारतोय याचा विचार करू नये. हे काय चाललंय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये, हे चूक चाललेलं आहे असं म्हणणारे असंख्य जण या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांच्या या वाटण्याला दाद देण्यासाठी मी हा पुरस्कार स्वीकारतो. असा अनेक जण आहेत की ज्यांनी हळहळ व्यक्त केली, ज्यांना माहिती पण नाही चळवळ म्हणजे काय. ते म्हणाले 80 वर्षाच्या आणि सामाजिक काम करणाऱ्या एवढ्या मोठ्या माणसाला मारून टाकलं, हा काय प्रकार आहे, हे का चाललंय आपल्या भोवती. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. दांडेकर पुलाजवळ 2 गटात दंगल, दत्तवाडी पोलीस स्थानकात परस्परांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या काही परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी 3 घातपातांचे विसर पडला नाही तोवरच दांडेकर पुलाजवळ दत्तवाडीतील परिसरात वादविवादाला सामोरं जावं लागलं. बुधवारी रात्री काही किरकोळ कारणावरून 2 गटात दगडफेक झाली. यावेळी जवळपास 10 ते 20 जणांच्या जमावाने ही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. परिसरातील लक्ष्मीनारायण टॉवर या इमारतीवर देखील तोडफोड करण्यात आली असून तेथील 8 ते 10 दुचाकी पाडण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेचा संबंधित गुन्हा दत्तवाडी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. या परिसरातील नागरिक सतत दहशतवादीखाली वावरत असतात. येथील गुन्ह्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.